शेतकरी कापूस प्रक्रिया केंद्र सहकारी संस्था टोकवाडी या ठिकाणी आहे आणि CCIच्या माध्यमातून म्हणजे केंद्र शासनाच्या हमीभावाच्या माध्यमातून आजपासून खरेदीला सुरुवात होणार आहे। आणि एकीकडे पाहिला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळी आणि शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आज उपस्थित दिसत आहेत। नाना, आनंदाचा दिवस म्हणावा लागेल शेतकऱ्यासाठी। आज CCIच्या माध्यमातून खरेदी होते, काय प्रतिक्रिया? आज खरंच CCI जी खरेदी कापसाची सुरू झालेली आहे तर शेतकऱ्यासाठी एक हे चांगलं वरदान म्हणावं लागेल। कारण इकडे 6,800-900 रुपये भाव आणि इथं 7,421 आहे। पण त्या 6,800 जे 800-900 देऊ लागले भाव त्याच्यामध्ये सुद्धा परतवारीप्रमाणे भाव होता। तसंच इकडे सुद्धा परतवारीप्रमाणे भाव आहे। पण शेतकऱ्याला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे। कारण 7,421 इकडं 521 त्याच्यामुळे जे काही क्वालिटीप्रमाणे कापूस असेल तसा त्याला भाव मिळणार आहे। याच्यामुळे शेतकऱ्याला नक्कीच एक 500-600 रुपयाचा क्विंटलप्रमाणे नक्कीच फायदा होणार आहे। त्याच्यामुळे एक आनंदाची बातमी आहे आणि वकील साहेबाचं अभिनंदन करीन। साहेब, तुम्ही हे जे CCIची खरेदी सुरू केली त्याच्यामुळे सर्व शेतकरी आम्ही मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या वतीने आम्ही मार्केट कमिटी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो। खरेदीसाठी काही डॉक्युमेंट, काही नावनोंदणी वगैरे केली जाणार? सूर्योदय चॅनलला शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून बोलते वेळेस आपण आनंद हा शब्द काढला तर मी पहिल्यांदा आनंद हा व्यक्त करील। नुकताच काल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदात परळीतले आपले आदरणीय धनंजय भाऊ मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब आणि आपण सर्व त्यांच्या निगराणीखाली, त्यांच्या सूचनेखाली परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये काम करणार आहोत। हा मला आजच्या शेतकऱ्याचा तर आनंद आहेच, तो सुद्धा मला आनंद या ठिकाणी व्यक्त सर्वांच्या दृष्टीने करायचा आहे। मी बोलू इच्छितो की आपल्या शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी जेव्हा येतो त्यावेळेस खाजगी बाजारपेठ जी काही इंटरनॅशनल बाजारावर अवलंबून आहे ती मिळत नव्हती, योग्य भाव मिळत नव्हता। म्हणून केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेखाली ही जी CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी महाराष्ट्रात हमीभाव या सदराखाली खरेदी चालू केलेली आहे। आणि त्या माध्यमातून आदरणीय मुंडे साहेब असतील, धनंजयजी किंवा नाना असतील किंवा आम्ही सर्व शेतकऱ्याच्या बाजूला हे सेंटर आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलोत आणि त्याचं आज यश प्राप्ती झालेली आहे। या CCIच्या माध्यमातून 7,521 रुपये FAQ म्हणजे पहिल्या ग्रेडला आणि दुसऱ्या ग्रेडला 7,475 रुपये दुसऱ्या ग्रेडचा कापूस आहे। पण इथं खरेदी करते वेळेस शेतकऱ्याला या भावानं पूर्ण न्याय मिळेलच असं नाही आहे। कारण आज कापसाची जी काही उत्पादन क्षमता आहे, मजुरी आहे किंवा औषध आहे, बियाणं आहे, हे प्रचंड महागलेलं आहे। त्यासाठी आज सामान्यतः 10,000 रुपये प्रति क्विंटलला शेतकऱ्याला भाव मिळायला पाहिजे। परंतु आज सध्या परिस्थितीनुसार आपण शासनाच्या मार्फत काहीतरी शेतकऱ्याला मदत करू शकू म्हणून हा भाव योग्य नाही आहे, परंतु हा भाव आज तरी शेतकऱ्याच्या बाजून दिलासा देणार आहे। खरं तर पहिलं तर ही नावनोंदणी वगैरे केली जाणार आहे का? CCIला कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी नावनोंदणी करण्याची गरज आहे। नावनोंदणीसाठी प्रथमतः 7/12वर कापसाचा पेरा असणं आवश्यक आहे। नंबर 2, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक असलं पाहिजे आणि बँकेला लिंक असलं तर त्यांना पेमेंट देते वेळेस आधार कार्डचा जरी नंबर टाकला त्यांचं ज्या बँकेत लिंक खातं आहे त्या खात्यावर 4थ्या किंवा 8 दिवसाच्या आत पेमेंट जाईल अशी CCIची व्यवस्था। केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही नोंदणी करून ही खरेदी केली जाणार आहे याच्यामधून म्हणजे पुढे देखील सरकार जरी एखाद्या वेळेस अधिक जर पैसे द्यायचं जरी म्हणलं तरी ते लिंकिंग शेतकरी शासनासोबत, सरकारसोबत झालं असं म्हणावं लागेल। आपलं म्हणणं पूर्णतः बरोबर आहे। या ठिकाणी सगळं ऑनलाईन आहे। पूर्वी जसं होतं पावत्यावर ह्याच्यावर तसं काही राहिलेलं नाही। या ठिकाणी शेतकऱ्याचा कापूस विक्री झाला की त्याचं ऑनलाईन सरळ मुख्य कार्यालयापर्यंत जातं आणि तिथून पेमेंट येतं। जेव्हा केव्हा यामध्ये भाव वाढून मिळण्याची शक्यता आहे त्यांना आमचा कोणाच्याही दुवाची गरज नाही, सरळ त्यांच्या खात्यावर पेमेंट
जमा होण्याची तात्या आज काय प्रतिक्रियेत मार्केट कमिटीचे पूर्ण संचालक सभापती मंडळी या ठिकाणी आलेला आहेत. आनंदाचा दिवस आहे आज. काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम आम्हाला आजचा जे दिवस आहे ते काल जे शपथविधी झाला आदरणीय नामदार साहेब आणि ताई ह्या दोन्हीकडं सगळ्या जिल्हा नाही तर संबंध महाराष्ट्र बघत होता आणि दोघांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल सर्वप्रथम ही आजचं जे ही काम चालू आहे ना एक त्याचंच समजायचं फलित दोघांच्या माध्यमातून इथल्या परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी असेल चांगल्या पद्धतीने ह्या CCIच्या भावाच्या संदर्भात असेल किंवा कोणत्याही गोष्टीत असेल नंबर 1ला आपण राहणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. वकील साहेबांचे आभार व्यक्त करतो कारण अशा व्यक्ती असल्या पाहिजेत. आमचे सभापती आदरणीय नाना असतील आमचं सर्व संचालक मंडळ असेल की आज चाचा आहे तिथं जिथं काही शेतकऱ्यांची अवेलना होती या काही जेनिंगवर ते तात्काळ त्या ठिकाणी आम्ही लक्ष देऊन असतात. आजचा जी ही शेतकऱ्यांना भाव वाढवून मिळाला आहे त्याबद्दल मी आणि वकील साहेबांना जे ही तर आज ही सेंटर आणलं CCIचं ह्याला काही साधे प्रयत्न करावं लागत नाहीत. प्रयत्न करणारही पाहिजेत ना. ओके, खरं पाहिलं तर काल या अगोदर जे आपण प्रतिक्रिया घेतल्या होत्या कापूस खरेदीच्या शुभारंभादरम्यान विलियम्समध्ये तो बाईट जो आहे तो मुलाखत जी आहे ती व्हायरल झाली होती. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी व्हावी आता कुठंतरी समाधान व्यक्त होतं CCIच्या खरेदीच्या माध्यमातून. निश्चित यावर्षी शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठचे भाव कमी असल्यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि आपल्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांना ही बातमी जाईल त्यावेळेस सर्वांना समजेल. आणखी पण आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत आणखी 50% शेतकऱ्यालाच फक्त माहिती झालेली आहे की CCI यांनी खरेदी चालू केलेली आहे. माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती सर्व शेतकऱ्यांनी की आपला कापूस हा CCIच्या ऑथोराईज सेंटरवर म्हणजे जिथं कुठं चालू आहेत त्यांनी तिथं घालावा व जास्तीत जास्त त्याचं जे पैसे येणार आहेत त्यांचा योग्य वापर व्हावा ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. कापूस तुम्ही खरेदीसाठी विक्रीसाठी आणलेला आहे. काय प्रतिक्रिया? खरं तर पहिला जो आहे तो तुम्हाला आज भाव मिळणार आहे CCIच्या माध्यमातून. पहिला आम्हाला आता 500 रुपये शिल्लक मिळेल म्हणल्यावर आनंदच आहे की. आणि सोयाबीनला बी सरकारनं खरेदी केलं चालू 800 रुपये शिल्लक मिळालेत. मग सरकारचे अभिनंदन मार्केटचे अभिनंदन आमचे धनुभाऊ ताई ह्यांच्या अभिनंदन. तुमचं जे चॅनल आहे तुमचं बी अभिनंदन माझ्यासारख्या शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला. आणि आम्ही आमचे विष्णुपंत सोळंके भाऊ पहिल्यापासून शेतकऱ्यासाठी त्यांनी कापसाचे ते डायरेक्टर होते त्या कापूस मंडळाचे. आता तर मिल टाकली पुन्हा आता हे जे CCI चालू केलं आहे ह्याच्याबद्दल आमची सगळी मार्केटची कमिटी आहे ही सक्षम म्हणजे एकदम एकदम टाईट आहे. कुठंही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ह्याची दक्षता ते घेतात. म्हणूनच आमच्या साहेबांनी त्यांना हे पदं दिलेत. आणि मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करतो. केंद्र सरकारचं मोदी साहेबाचं आणि इथं मुख्यमंत्री साहेबाचं उपमुख्यमंत्री तिन्ही बी आणि आमचे धनुभाऊ आणि ताई त्या दोघांना पदं मिळाले म्हणून आमच्या बीड जिल्ह्याला आता कमीच नाही काही. खरं तर पहिलं गेलं तर ज्यांची आज खरेदी घेतली जाणार आहे या केंद्राच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आज ते शेतकरी देखील आनंदाच्या वातावरणामध्ये पाहायला मिळतात. आज काय प्रतिक्रिया असणार आहेत CCIच्या माध्यमातून ही सचिव साहेब तुमची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी नूतन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचं अभिनंदन करतो. आणि आज शेतकऱ्यांसाठी खरंच सुवर्णक्षण आहे की शासकीय कापूस खरेदी परळी तालुक्यात शेतकरीचे तालुका सहकारी जिनिंगला चालू होत आहे. आणि त्याचसोबत इथं शेतकऱ्यांचा जो अन्याय होऊ लागला की त्यांना कमी भाव भेटू लागला तसं सोयाबीनचं सुद्धा शासकीय खरेदी केंद्र इथेच चालू आहे. आणि शेतकऱ्यांना जो सरकारने त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहण्याचा जो निर्णय घेतला आहे की ते शासकीय खरेदीसाठी आणि जी शासकीय खरेदी चालू व्हावी म्हणून बाजार समितीने सुद्धा या शासकीय खरेदी चालू होण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेत. सभापती साहेब सूर्यवंत नाना असतील किंवा संचालक मंडळ असतील यांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि त्याला यश येऊन ही शासकीय खरेदी आज चालू झालेली आहे. बाजार समिती ठाम शेतकऱ्याच्या बाजूने उभी आहे या क्षणी मी अशी ग्वाही देतो. नाना, खरं पाहिलं तर आता शेतकऱ्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये कापूस या केंद्राकडे आणायला सुरुवात केली. अचानक देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची विक्रीसाठी शेतकरी कापूस आणण्यासाठी नंतर गर्दी होऊ शकते. त्यासाठी काय उपाययोजना केली जाणार? काय इथं आता पहिल्यासारखं काही काटा राहिलेला नाही. आता इथे प्लेट काटा आहे
त्याच्यामुळं काही अडचणच नाही. किती बी वाहन आले तर तिकडं BR कोर्टला पण CCIची खरेदी चालू आहे. ज्या इथे ज्या आहे. ज्या पद्धतीने शेतकरी नोंदणी करणार त्या सिरियल प्रमाणच घेतले हा, त्याचप्रमाणे जे लवकर म्हणजे सिरियलनं ऑनलाईन झाला आणि त्यांनी जर आणला तर लगेच माफ होऊन जाणार आहे. अशी काही गर्दी होणार नाही एवढी, कारण तिकडं पण एक सेंटर आहे. तिकडल्या शेतकऱ्यांना त्या भागातल्या शेतकऱ्यांना तिकडं आहे आणि तिथून इकडं जवळच्या आपल्या इकडच्या लोकांना आजूबाजूच्या इकडल्या अर्ध्या तालुक्याला इकडं हे CCI सेंटर आहे. याच्यामुळं गर्दी होणार नाही. जसं की सोयाबीनच्या खरेदीला बीड जिल्ह्यात 29 सेंटर चालू आहेत नाफेडचे, आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी एवढे जे सेंटर त्यावेळेस मंत्री असताना त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री ह्यांनी जे आम्हाला बीड जिल्ह्याला झुकतं माप दिलं आहे. कुठल्याच जिल्ह्यात महाराष्ट्रात 29 सेंटर कुठंच नाफेडची सुरुवात नाहीत, ते फक्त बीड जिल्ह्यात आहेत. आणि इथं पूर्ण तिथं काय बारदाना असेल किंवा त्याची काही यंत्रणा लागत असेल ती सक्षमपणानं सगळ्यांना शेतकऱ्यांना कशी सोय होईल ह्याच्यासाठी आदरणीय धनंजय मुंडे साहेब ताई हे अहोरात्र प्रयत्न करतात. ह्याच्यामुळं आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिलेली नाही. नाव नोंदणी कुठं करायची, कशी करायची? नाव नोंदणी CCIची इथं सेंटरलाच करायची, कारण ह्यांनी बाहेर पासवर्ड दिलेले नाहीत. आणि जसे नाफेडचे सुद्धा ज्या सेंटरला दिलेत त्या सेंटरला जाऊन नाफेडची सुद्धा आपल्याला ऑनलाईन नाव नोंदणी करायची. आणि त्याच्यासाठी आधार कार्ड 7/12 आणि पीक पेरा ही कंपल्सरी त्याला अट आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माहिती झाले बरंच. आणखीन काही जर ज्यांना माहिती नसेल तर आम्ही पेपरला बातमी देऊ, वर्तमानपत्रामध्ये, आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जेवढं काही होईल तेवढं आता सगळ्यांना प्रसार होणार आहे. ह्याच्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज राहिलेली नाही. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर खरेदीचा आजचा पहिला दिवस आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.